नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार या ठिकाणी झालेली आहे. तर त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी हिस्ट्री ऑप्शनल हा सब्जेक्ट आपण आपल्या ॲप्लिकेशनवर या ठिकाणी शिकवत आहोत. लक्षात घ्या, हिस्ट्री ऑप्शनल या विषयाशी संबंधित यू-पी-एस-सीनं त्या टॉपिकशी संबंधित जे काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत, तर त्या प्रश्नांमध्ये कशा पद्धतीने उत्तरं त्या प्रश्नांची लिहिणं गरजेचं आहे, या उद्देशानं आपण आपल्या YouTube सेशनच्या माध्यमातून काही महत्त्वाचे सेशन इथे या ठिकाणी घेत आहोत. तर लक्षात घ्या, हिस्ट्री ऑप्शनल लेखन सरावाअंतर्गत आज आपल्याला 16वं सत्र आपण इथे या ठिकाणी करत आहोत आणि या 16व्या सत्रामध्ये कुशाण शासकांचा कालखंड जो आहे, तर त्या कुशाण शासकांचा कालखंड आपण इथे या ठिकाणी डिस्कशनला घेत आहोत. तर लक्षात घ्या, कुशाण शासकांच्या कालखंडामध्ये काय नेमके यू-पी-एस-सीनं प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नावर आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया आणि अशा प्रकारचा प्रश्न जर का या ठिकाणी विचारला गेला, तर आपण आपली उत्तरं कशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे, यावर आपण इथे या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये काम करूया. तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. लक्षात घ्या, एक प्रश्न विचारलेला आहे यू-पी-एस-सी 2019च्या पेपरमध्ये. यू-पी-एस-सी 2019च्या पेपरमध्ये हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि प्रश्न दिलेला आहे काय, की कुशाण काळात भरभराट होत असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं कलेच्या विकासाला प्रचंड गती मिळाली, चर्चा करा. या पद्धतीचा हा प्रश्न आहे. म्हणजे इथं सांगितलेलं आहे, की कुशाणांच्या काळामध्ये जो काही आंतरराष्ट्रीय ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापार या ठिकाणी होत होता, तर त्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं या ठिकाणी कलेच्या विकासाला कशा पद्धतीची किंवा प्रचंड गती कशी मिळाली, यावर तुम्हाला इथे या ठिकाणी चर्चा करायला सांगितलेलं आहे. आता बघा, या पद्धतीचा हा क्वेशन पेपर आहे किंवा हा क्वेशन या ठिकाणी आहे. तर कुशाण शासक जे आहे, तर त्या कुशाण शासकांचा कालखंड आपल्याला माहिती आहे या ठिकाणी आहे. आता लक्षात घ्या, कुशाण काळ जर आपण इथं पाहिला, तर आपल्याला या ठिकाणी दिसून असं येतं, की मौर्योत्तर कालखंड जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा त्या मौर्योत्तर कालखंडामध्ये आपल्याकडे जे काही विदेशी आक्रमणकर्त्यांनी भारतावर हल्ला केला, त्यामध्ये युनान होते, शक होते, पार्थियन होते आणि कुशाण होते. त्यातले हे जे कुशाण शासक जे होते, ते अत्यंत महत्त्वाचे शासक त्या ठिकाणी मानले जातात. या कुशाण शासकांमध्ये कुजुल कदफिकस आहे, भीम कदफिकस आहे, कनिष्क आहे, वसिष्क आहे, हुविष्क आहे, यांसारखे अनेक शासक इथे या ठिकाणी होऊन गेले. कुशाण शासकांचं वैशिष्ट्य काय बरं? तर कुशाण शासकांनी भारतातला एतद्देशीय बौद्ध धर्माचा स्वीकार या ठिकाणी केला आणि त्याचबरोबर भारतीय देवदेवतांना आपल्या नाण्यांवर देखील यांनी आपलं स्थान या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. कुशाणांचं अजून महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? तर हेच कुशाण शासक होते, की ज्यांनी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सोन्याची कॉइन्स या ठिकाणी काढली आणि सोन्याची कॉइन्स काढण्यामागे काय महत्त्वाची पार्श्वभूमी होती, तर आपल्याला पाहायला भेटतो, की त्या काळामध्ये एक प्राचीन सिल्क रूट या ठिकाणी होता. त्याला रेशीम मार्ग या ठिकाणी म्हटलं जातं. तर त्या रेशीम मार्गावर या कुशाण शासकांचं नियंत्रण या ठिकाणी होतं आणि त्यामुळं व्यापारी लोक कुशाण शासकांना काय देत होते, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी इथे या ठिकाणी देत होते. आणि म्हणून मग कुशाणांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भरभराट या ठिकाणी झाली आणि या भरभराटीमुळं कुशाणांनी भारतीय कलेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकसित केलेलं आहे. या प्रकारची एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. आता लक्षात घ्या, कुशाणांच्या काळामध्ये जी काही आंतरराष्ट्रीय व्यापार होत होता, तर तो आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्याला सांगणं गरजेचं आहे आणि या व्यापाराच्या माध्यमातून कशा पद्धतीने कलेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना दिली गेली, हा या प्रश्नाचा मतितार्थ या ठिकाणी आहे. मग आपल्याला इथं इंट्रोडक्शन या ठिकाणी करावं लागणार आहे. प्रस्तावना इथे या ठिकाणी द्यावी लागणार आहे आणि या प्रस्तावनेमध्ये मी तुम्हाला सातत्यानं सांगत आलेलो आहे, की प्रस्तावना ही अत्यंत या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये, सुटसुटीत भाषेमध्ये या ठिकाणी असणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारची अलंकारिक भाषा प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी म्हणू नका. मग यामध्ये काय म्हटलं पाहिजेल आपण, तर मौर्योत्तरकालीन भारताचा अभ्यास करत असताना कुशाण शासक जे आहे, हे अत्यंत महत्त्वाची भूमिका या काळामध्ये बजावतात. या कुशाण शासकांच्या काळामध्ये भारतीय कलेचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. ज्यामध्ये गांधार कला आणि त्याचबरोबर या ठिकाणी मथुरा कला केंद्र हे या ठिकाणी विकसित झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. ते 3 ते 4 ओळींमध्ये आपली प्रस्तावना या ठिकाणी इथं कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला या प्रश्नाचा गाभा जो आहे, तो इथे या ठिकाणी लिहायचा आहे.
मग आता आपण या गाभ्यामध्ये कशा पद्धतीने लिखाण करणं गरजेचं आहे, तर त्यावर आपण थोडंसं फोकस करूया. जसं की आपल्याला माहिती आहे, की आंतरराष्ट्रीय व्यापार इथे या ठिकाणी विचारलेले आहे. मग आंतरराष्ट्रीय व्यापार अभ्यासत असताना किंवा तो लिखाण करत असताना तुम्हाला साहजिकच रेशीम मार्ग जो आहे, तर त्या रेशीम मार्गाचा इथं दाखला देणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. मग यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता, की चीननं या काळामध्ये रेशमी किड्यांपासून या ठिकाणी रेशीम बनवण्याची कला या ठिकाणी अवगत केलेली होती आणि या रेशीमला खास करून युरोपामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी या ठिकाणी होती आणि म्हणून चीनचे लोक जे आहे हे हिंदुकुश पर्वतरांगा ओलांडून ते या ठिकाणी हिंदुकुश पर्वतरांगा ओलांडून ते या ठिकाणी भूमध्य समुद्राच्या द्वारे ते या ठिकाणी विदेशामध्ये, युरोपामध्ये या ठिकाणी जात होते आणि तिथं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपलं रेशीम इथे या ठिकाणी विकत या ठिकाणी होता. या काळामध्ये हा जो रेशीम मार्ग जो भारतातून समुद्र मार्गाद्वारेही आणि त्याचबरोबर भूमार्गाद्वारेही या ठिकाणी जात होता. तर तो समुद्र मार्गाद्वारे अथवा भूमार्गाद्वारे जो जाणारा रेशीम मार्ग आहे, तर त्या रेशीम मार्गांवर कुशाण शासकांचं या ठिकाणी इथं नियंत्रण होतं. तर कुशाणांचं नियंत्रण इथं असल्या कारणामुळं तर या काळातील जे व्यापारी लोक जे होते, हे व्यापारी लोक हे कुशाण शासकांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आर्थिक मदत या ठिकाणी करायचे किंवा लॉयल्टी इथे या ठिकाणी देत होते. या प्रकारचा मुद्दा आपल्याला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. तर आता साहजिकच ही लॉयल्टी देत असल्यामुळं कुशाणांना यातून खूप मोठ्या प्रमाणावर फायदा इथे या ठिकाणी होत गेला आणि मग कुशाणांनी काय केलं, तर कुशाणांनी भारतामध्ये प्रथमतः सोन्याची नाणी इथे या ठिकाणी काढली आणि ही जी नाणी होती ती या ठिकाणी शुद्ध स्वरूपाची या ठिकाणी होती. अशा प्रकारचा मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचा आहे. म्हणजे पहिल्या पॅराग्राफमध्ये आपण काय मांडतो, तर रेशीम मार्ग जो आहे तो इथं मांडतोय. याच्यामध्ये तुम्हाला हा रेशीम मार्ग कुठून कुठपर्यंत या ठिकाणी चाललेला आहे, म्हणजे अगदी त्या शहरांची ठिकाणं वगैरे सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त एवढं तुम्ही सांगा, की तो चीनमधनं हिंदुकुश पर्वतरांगा ओलांडून तो या ठिकाणी भारताच्या वायव्य सरहद्द मार्गाद्वारे तो या ठिकाणी भूमध्य समुद्रातून इथं युरोपामध्ये जात होता आणि दुसरा महत्त्वाचा रेशीम मार्ग तो समुद्र मार्गाद्वारे या ठिकाणी जात होता. तर हे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी इथं मांडणं आवश्यक आहे. आणि त्या रेशीम मार्गातून कुशाणांची कशा पद्धतीची भरभराटी झाली, म्हणजे काय, की या कुशाणांनी या रेशीम मार्गाला संरक्षण दिलं. त्यामुळं व्यापारी लोकांनी यांना मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आर्थिक मदत केलेली आहे किंवा मोठ्या प्रमाणावर लॉयल्टी इथे या ठिकाणी दिलेली आहे. आणि यामुळं या कुशाणांनी भारतामध्ये कलेचा विकास तर केलाच केला, परंतु सोन्याची नाणी देखील, शुद्ध स्वरूपातील सोन्याची नाणी देखील काढली, असं आपण फर्स्ट पॅराग्राफमध्ये इथे या ठिकाणी म्हणतोय. तर सेकंड पॅरामध्ये आपल्याला इथे या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे कलेच्या विकासाला कशा प्रकारची प्रचंड गती मिळाली, ते तुम्हाला इथं मांडायचंय. मग यामध्ये आपण काय मांडणं गरजेचं आहे? तर यामध्ये आपण गांधार कला जी आहे, तर त्या गांधार कलावर इथे या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. मग यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता, की या ठिकाणी कुशाणांच्या कालखंडामध्ये गांधार कला जी आहे, ती या ठिकाणी विकसित होताना एकंदरीत दिसून येतात. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मूर्त्या या गांधार कला केंद्रामध्ये निर्माण करण्यात आल्या. मग या गांधार कलेमध्ये रोमन आणि त्याचबरोबर युनानी कलेचा संगम इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर या पद्धतीचा मुद्दे तुम्ही इथे या ठिकाणी मांडा. म्हणजेच काय रोमन आणि त्याचबरोबर युनानी कलेचा संगम असणारं हे गांधार कला केंद्र इथं निर्माण होतं आणि यामध्ये युनानी आणि रोमन स्टाईलच्या मूर्त्या सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या बनवण्यात आल्या होत्या. या प्रकारचा मुद्दा गांधार कला केंद्राशी तुम्ही इथं मांडा. त्याच नंतर दुसरं जर आपण इथे या ठिकाणी पाहिलं, तर लक्षात घ्या यांच्या काळामध्ये मथुरा कला केंद्र जे आहे, तर त्या मथुरा कला केंद्र देखील इथे या ठिकाणी विकसित होताना एकंदरीत दिसून येतात. मग या मथुरा कला केंद्रामध्ये काय बरं म्हटलं पाहिजे? तर आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे, की कुशाणांची राजधानी होती मथुरा. मग त्या मथुरामध्ये या ठिकाणी अ, महत्त्वाचं कलाकेंद्र विकसित झालं, ज्यामध्ये बौद्ध धर्म, जैन धर्म आणि त्याचबरोबर या ठिकाणी वैदिक धर्माच्या मूर्त्या इथे या ठिकाणी निर्माण केल्या गेल्या. यामध्ये तुम्ही या ठिकाणी बुद्ध जो आहे, कटराटिला बुद्ध याचं पण या ठिकाणी उदाहरण देऊ शकता, की हा कटराटिला बुद्ध हा काश्मीरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. अशी एक मूर्ती बनवली गेली, की ज्या मूर्तीमध्ये जी मूर्ती गौतम बुद्धांची या ठिकाणी आहे आणि त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं, की बुद्धांच्या हातांवर, बुद्धांच्या
छातीवर, बुद्धांच्या मांड्यांवर या ठिकाणी, पायांवर या ठिकाणी काही दिसतं. तर धम्मचक्र इथे या ठिकाणी कोरलं गेलेलं आहे. अशा प्रकारच्या मूर्त्या इथे या ठिकाणी कटरा टेलामध्ये आपल्याला पाहायला भेटल्या. मथुरा कला केंद्राचं वैशिष्ट्य काय? तर मथुरा कला केंद्रामध्ये गौतम बुद्धांची उभी मूर्ती पण या ठिकाणी पाहायला भेटली आणि एक स्मित हास्य करणारी इथं मूर्ती इथे या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर जैन धर्माशी संबंधित या ठिकाणी खास करून या ठिकाणी लाल दगडामध्ये मूर्त्या महावीरांच्या या ठिकाणी बनवण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं आणि याचबरोबर या मथुरा कला केंद्रामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं, की सर्वत्र भद्र शिव जे आहे, लक्षात घ्या इथं लिहितो मी सर्वत्र सर्वत्र अ, सर्वत्र भद्र शिव. तर या सर्वत्र भद्र शिवाचं पण एक मूर्ती इथे या ठिकाणी बनवण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. मथुरा कला केंद्रामध्ये अजून एक महत्त्वाचं काय, तर या ठिकाणी शासकांच्या मूर्त्या पण इथे या ठिकाणी बनवण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर शासकांच्या मूर्त्या ज्या आहेत, तर त्या शासकांच्या मूर्त्या देखील इथे या ठिकाणी बनवण्यात आल्याचं पाहायला भेटतं. मग यामध्ये तुम्ही या ठिकाणी हे सांगा, की या कला केंद्रामध्ये या ठिकाणी स्वतः कनिष्ठची अशी एक मूर्ती या ठिकाणी बनवली गेली, की ज्या मूर्तीमध्ये मस्तक नाहीये मात्र धड या ठिकाणी आहे आणि या मूर्तीनं अ, विशिष्ट असा पेहराव या ठिकाणी केला. जसं की आपल्याला पाहायला भेटतं लांबलचक या ठिकाणी सदरा आहे. त्याचबरोबर पायामध्ये या ठिकाणी त्यांनी चामडी बूट इथे या ठिकाणी परिधान केलेले आहेत. तर अशा प्रकारच्या शासकांच्या मूर्त्या या काळामध्ये इथे या ठिकाणी बनवण्यात आल्या होत्या. अशा प्रकारची माहिती तुम्ही मथुरा कला केंद्राशी संबंधित इथे या ठिकाणी देऊ शकता. याचबरोबर अजून काय बरं झालं, तर लक्षात घ्या पेशावर जे आहे, तर त्या पेशावरमध्ये देखील या अ, कुशाणांची पेशावर ही एक महत्त्वाची राजधानी होती. म्हणजे कनिष्कच्या काळामध्ये 2 राजधान्या होत्या. एक पेशावर आणि दुसरं मथुरा. तर पेशावरमध्ये पण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो सेहरे भोलो स्तूप जो आहे, ज्या सेहरे भोलो स्तूपला आपण कनिष्क स्तूप या नावाने संबोधतो. तर हा कनिष्क स्तूप इथे या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. कनिष्क स्तूप किंवा सेहरे भोले स्तूप इथे या ठिकाणी पेशावरमध्ये निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. मग या स्तूपाचं वैशिष्ट्य काय? तर इथे या ठिकाणी उडणारा हंस जो आहे, तर या उडणाऱ्या हंसाचं शिल्प इथे या ठिकाणी काढण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मूर्त्यासोबतच उडणारा हंस जो आहे, हवेत उडणारा हंस याचं या ठिकाणी एक शिल्प इथे काढण्यात आलं. ज्यामध्ये एक विचारशील बौद्ध भिक्षू यांचं हे प्रतीक इथे या ठिकाणी मांडलं जातं. तर हे महत्त्वाचे अ, कला या कुशाणांच्या काळामध्ये निर्माण झाल्या. त्याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं, की या काळामध्ये डोंगर पोखरून बुद्धांच्या उभ्या मूर्त्या या ठिकाणी बनवण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं, जे अफगाणिस्तानमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. लक्षात घ्या डोंगर जे आहे, तर त्या डोंगर जे आहे, तर ते डोंगर पोखरून बुद्धांच्या या ठिकाणी मूर्त्या या काळामध्ये निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. डोंगर पोखरून बुद्ध मूर्त्या, मोठ्या-मोठ्या मूर्त्या ज्या आहेत, त्या या काळामध्ये निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. याचबरोबर कुशाणांच्या काळामध्ये अजून काय बरं झालं, तर लक्षात घ्या कुशाणांच्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं धातूची नाणी जी आहे, ती धातूची नाणी या ठिकाणी काढण्यात आली. खास करून सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणात या काळामध्ये काढण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, की हे जे सोन्याची नाणी इथे या ठिकाणी काढली गेली, तर त्या सोन्याच्या नाण्यांवर या ठिकाणी इराणी देवता, त्याचबरोबर या ठिकाणी युनानी देवता आणि त्याचबरोबर भारतीय देवतांचे शिल्प आपल्याला प्रथमतःच कोरल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर हे पण धातूंवर या ठिकाणी धातूच्या नाण्यांवर या ठिकाणी देवी-देवतांचे शिल्प कोरण्याची परंपरा किंवा कला ही या ठिकाणी कुशाणांच्याच काळामध्ये इथे या ठिकाणी उदयास आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. मग आपल्याला इथं धातूच्या नाण्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं युनानी देवता जी आहे, तर त्या युनानी देवता म्हणजे अपोलो. तर त्या अपोलोचं इथे या ठिकाणी चित्र काढण्यात आलेलं आहे. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं, की इराणी देवता जी आहे, तर इराणची जी देवता आहे, तर त्या इराणी देवतेचं पण इथं शिल्प कोरण्यात आलं. हेरकुलस आणि अग्नी यांचं शिल्प या धातूच्या नाण्यांवर या ठिकाणी काढलं गेलं आणि खास म्हणजे या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि त्याचबरोबर त्रिशूलधारी शिव जो आहे, तर या त्रिशूलधारी शिवाचं पण शिल्प या नाण्यांवर इथे या ठिकाणी कोरण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं.
तर अशा प्रकारे आपल्याला हे इथं सांगायचं आहे, की कुशाण शासकांच्या काळामध्ये कशा पद्धतीनं इथे या ठिकाणी हे कलेचा विकास इथे या ठिकाणी झाला. तर ते तुम्हाला इथं मांडायचं आहे. तर या पद्धतीचे हे महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला दिलेले आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारावर तुम्हाला हे मांडायचंय. फक्त लक्षात घ्या कुशाण कालखंड वर लिखाण करत असताना मौर्योत्तर काळातील हे शासक होते हे सांगणं गरजेचं आहे. अगदी त्यांचा कालखंड इसवी सन वगैरे नाही सांगितलं तरी चालेल. परंतु मौर्योत्तर कालखंडामध्ये हे शासक निर्माण झाले हे सांगणं गरजेचं आहे आणि खास करून त्यांच्या काळामध्ये हा जो रेशीम मार्ग जो होता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा, हा रेशीम मार्ग तो इथे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. तर रेशीम मार्ग काय इम्पोर्टंट राहिलेला आहे, की रेशीम मार्ग चीनपासून या ठिकाणी तो भूमध्य समुद्र आणि त्यानंतर युरोपामध्ये या ठिकाणी जात होता. यामुळे झालं काय, की या मार्गातून जे व्यापारी रेशीम घेऊन या ठिकाणी जात होते, तर त्यांना डाकू, चोर, लुटेरे जे आहेत ते लुटत होते. तर त्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचं काम हे या ठिकाणी कुशाण शासकांनी या ठिकाणी केलं आणि त्या बदल्यात कुशाणांना त्या ठिकाणी व्यापारी लोक जे आहे, हे या ठिकाणी आर्थिक मदत करत होते, पैसे या ठिकाणी देत होते आणि त्यामुळं या कुशाणांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरभराटी निर्माण झाली. आर्थिक सुबत्ता आली आणि त्या आर्थिक सुबत्तेच्या माध्यमातून त्यांनी सोन्याची नाणी काढायला सुरुवात या ठिकाणी केली आणि त्याच आर्थिक सुबत्तेच्या माध्यमातून भारतामध्ये अशा प्रकारच्या कला ज्या आहेत, तर त्या कला विकसित झाल्या. गांधार कला, मथुरा कला, त्याचबरोबर पेशावरमध्ये कनिष्क स्तूप इथं निर्माण केला गेला. शासकांच्या मूर्त्या निर्माण करण्यात आल्या. डोंगर पोखरून या ठिकाणी बुद्ध मूर्ती निर्माण करण्यात आल्या आणि खास करून धातूच्या नाण्यांमध्ये त्या ठिकाणी देवी-देवतांच्या चित्र ही त्या ठिकाणी कोरण्याची कला ही या काळामध्ये कुशाणांनी विकसित केलेली आहे. त्या प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला इथं मांडणं गरजेचं आहे. आणि मग शेवट काय? मग शेवट अशा पद्धतीनं कुशाण शासक जे होते, तर या कुशाण शासकांनी या रेशीम मार्गाला संरक्षण दिल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणावर त्यांना अ, आर्थिक लाभ या ठिकाणी झाला. त्यातून मग त्यांनी भारतामध्ये वरीलप्रमाणे या ठिकाणी काय केलं, भारतीय कलेला विकसित या ठिकाणी केलं. या पद्धतीचे मुद्दे तुम्हाला इथं मांडायचे आहेत. म्हणजे गांधार कला केंद्र सांगताना हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, की या कला केंद्रामध्ये युनानी आणि रोमनांचा कशा प्रकारचा संगम झालेला आहे. तर तो तुम्हाला इथे सांगायचा आहे. बुद्धमूर्त्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि त्या त्या बुद्धमूर्त्या तर खास करून रोमन, युनानी आणि भारतीय कलेचं मिश्रण करून त्या बनवलेल्या आहेत. मथुरा कला केंद्रामध्ये स्मित हास्य असणारा बुद्ध म्हणजे बौद्ध धर्माशी संबंधित मूर्त्या, जैन धर्माशी संबंधित मूर्त्या, त्याचबरोबर या ठिकाणी वैदिक धर्माशी संबंधित मूर्त्या आणि शासकांच्या मूर्त्या बनवल्या गेल्या. पेशावरमध्ये या ठिकाणी कनिष्क स्तूप आहे, ज्यामध्ये या ठिकाणी उडणारा हंस याचं शिल्प या ठिकाणी पाहायला भेटतं आणि मग धातूची नाणी देखील इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. या पद्धतीचे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, मी एक वारंवार तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, की लक्षात घ्या, राज्यसेवेचा जो काही पेपर आहे, हा राज्यसेवेच्या अभ्यासाला तुम्ही लवकरात लवकर जितकं सुरुवात करताल, तितकं चांगलं आहे लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे बघा, आता 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी आपल्या कंबाईनचा कट ऑफ इथे या ठिकाणी लागला. तर तो कंबाईनचा कट ऑफ हा 60 अबोव्ह गेला. म्हणजे 62 समथिंग काहीतरी झाले बघा. तर 62 पर्यंतचा कट ऑफ या ठिकाणी गेला. तर हे लक्षात घ्या, जेवढी परीक्षा जी आहे ही जेवढी परीक्षा टफ असते म्हणजे अ, अ, वरच्या ज्या परीक्षा आहेत यू-पी-एस-सी, राज्यसेवा या ज्या काही वरच्या लेव्हलच्या परीक्षा आहेत ना, तर त्या परीक्षांमध्ये तुम्हाला कट ऑफ कमी दिसतात. मात्र जिथं जास्त प्रमाणावर क्राउड आहे, तर त्या क्राउडमुळं तो कट ऑफ या ठिकाणी वाढत असतो. तर मागच्या वर्षी या वर्षीच्या राज्यसेवेचा कट ऑफ तसा बघितला तर हाय झाला. त्याचं कारणच होतं, की परीक्षा जी आहे ही खूप दीर्घकाळ चाललेली आहे. म्हणजे वेळ खूप जास्त वाढवून दिला होता आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं, की परीक्षा अ, या परीक्षेवर ही परीक्षा ऑब्जेक्टिव्हची शेवटची परीक्षा असल्यामुळे राज्यसेवेचा कट ऑफ हा वाढला होता लक्षात घ्या. आणि कंबाईनचं पण तसंच या ठिकाणी झालेलं आहे. राज्यसेवेचा संपूर्ण क्राउड ज्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये या ठिकाणी इंटरेस्ट नव्हता, तो विद्यार्थी जो आहे, तो या ठिकाणी कंबाईनच्या परीक्षेवर तुटून पडला आणि त्यामुळं तो कट ऑफ या ठिकाणी हाय झाला. लक्षात घ्या 2025 ची राज्यसेवा जर आपण बघितलं तर डिस्क्रिप्टिव्हची विद्यार्थी जे आहेत हे तसे पाहिले तर तुलनेने कमी आहेत. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तयारी करणारे विद्यार्थी कमी आहेत आणि त्यामुळं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चा पण कट ऑफ इतका जाणार नाहीये, असा माझा अंदाज आहे आणि त्याचबरोबर मेन्स तर लक्षात घ्या, मेन्स तर इतकी टफ पण या ठिकाणी नसणार आहे. कारण पहिलीच ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये असणार आहे आणि म्हणून जे कोण विद्यार्थी अजूनपर्यंत फॉर्म भरलाय, राज्यसभेचा फॉर्म भरलाय, मात्र राज्यसेवेच्या परीक्षेच्या तयारीला लागले नसतील, या विद्यार्थ्यांना माझं सांगणं असं आहे,
की तुम्ही या ठिकाणी छोट्या-छोट्या परीक्षा टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही मोठी परीक्षा जी आहे, ती मोठी परीक्षा या ठिकाणी टार्गेट करा. राज्यसेवेसारखी मोठी परीक्षा टार्गेट करा. सारखी मोठी परीक्षा या ठिकाणी टार्गेट करा आणि त्या परीक्षेला साहजिकच तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. तुमचं डेडिकेशन खूप महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे. तर तिथं तुम्हाला परफॉर्मन्स स्वतःचा दाखवण्याची संधी या ठिकाणी मिळेल. लक्षात घ्या, अजूनही वेळ गेली नाही. राज्यसेवेच्या अभ्यासाला ज्यांनी सुरुवात नाही केली, त्यांनी ती सुरुवात करणं खूप जास्त गरजेचं आहे. शेवटी तुमचा स्वतःचा निर्णय आहे, स्वतःचा डिसिजन आहे. आपल्याला कुठल्या परीक्षा आधी द्यायच्या, कुठल्या नंतर द्यायच्या हे तुम्ही तुमचं डिसाईड करा. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं हिस्ट्री ऑप्शनल आणि हिस्ट्री जीएसचे वारंवार या ठिकाणी मी लेक्चर्स या ठिकाणी आपल्या चॅनलवर या ठिकाणी घेतच आहे. तर तुम्ही ते लेक्चर्स या ठिकाणी पहा आणि आपला लिखाण सराव आणि आपला त्या टॉपिकमधलं ज्ञान वाढवण्याचा या ठिकाणी जरूर प्रयत्न करा. थांबूया मित्रांनो, भेटूया पुढच्या सत्रामध्ये नवा प्रश्न घेऊन, नवा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू. थँक यू व्हेरी मच.